समारोह समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज संयुक्त समारोह समिती याच्यावर त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। उपाध्यक्ष रमाकांतजी साठे, रामभाऊ दुबळे, कार्याध्यक्ष प्रज्वल गालफाडे, सचिव मनीषा चव्हाण आणि बाकीची इतर जे आहेत ते सदस्य आणि हे असतील कार्यकारी सदस्य, तसेच सल्लागार म्हणून अण्णाभाई दंडे साहेब, सत्यवान कमाने साहेब, उमेश चव्हाण साहेब आणि मी किशोर गालफाडे आमची सल्लागारपदी निवड झालेली आहे। आज सगळ्यांची एका मताने विचार केलेला आहे। त्यामुळं 1 ऑगस्टची जयंती ही जोरदार मातंग समाजाच्या संघटनेच्या समितीच्या वतीने होणार आहे, यात जाहीर करतो। अण्णा तुम्ही हात लाव याच्या असते एक रामभाऊचा सत्कार घ्या, कमानीच्या असते द्या की हे गुच्छ द्या की कमाने साहेब। नाही हे रामभाऊचा घ्या। तुम्ही हात लावा गालफाडे कुठे गेले? आहे तर बस काय बँडर जाऊ नका। कशाला गुच्छ असं ठेवायचं होतं। आपल्या या समितीचे सचिव म्हणून माननीय नितीनजी तुपे याची निवड झालेली आहे। आपल्या सर्व समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। आज समितीच्या कार्याध्यक्षपदी प्रज्वल गालफाडे एक कार्याध्यक्ष म्हणून समितीचं काम पाहतील, त्यांची या ठिकाणी सर्व मतानं निवड करण्यात आलेली आहे। सातारा रेस्ट हाऊसमध्ये सातारा शहरासह परिसरातील सर्व समाज बांधव यांची बैठक झाली। बैठकीमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगानं ही बैठक होती आणि जी समिती स्थापन करायची होती त्या समितीच्या अध्यक्षस्थानी कोण असावं यामध्ये बराच उहापोह झाला। काही जणांचं मत आलं की अण्णाभाऊ साठे जयंतीचा खर्च मोठा असतो तर तो खर्च करणारा व्यक्ती असावी, काही जणांचं मत आलं उच्च शिक्षित असावी, काही जणांचं मत आलं की तो समाजात फिरलेला असावा। परंतु आम्ही सगळ्यांनी सर्व मुखानं समाज बांधवांनी एकत्र ठरवलं की ज्या व्यक्तीनं, काही लोकांनी यामध्ये ठरवत असताना असंही ठरवलं की उच्च शिक्षित असला पाहिजे, परंतु या समितीनं असं ठरवलं की जी व्यक्ती आहे ती समाजाची असावी आणि ती समाजाची असताना समाजासाठी त्या व्यक्तीनं 40-45 वर्ष काम केलेलं असावं। समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन समाजाच्या शैक्षणिक कामामध्ये, राजकीय कामामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी व्यक्ती अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष झाली पाहिजे, ही भूमिका सर्व लोकांच्या मनामध्ये होती आणि तशीच ती समोर आली। आणि आम्ही या सगळ्या गोष्टी विचार करत असताना आमच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर एकमेव चेहरा तयार झाला की ते बाबरसाहेब आहेत आणि रघुनाथ बाबरसाहेबांची या ठिकाणी सर्वानुमते आमचे मार्गदर्शक अण्णा असतील, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली किशोर भाऊ असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज रघुनाथ बाबर यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे। सर्वच क्षेत्रात आपले माननीय रघुनाथ बाबर साहेब समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक प्रश्नात आणि प्रत्येक कोणतंही कार्य असू द्या स्वतः काम करणारे, म्हणजे पाक तुमचं सतरंजी टाकण्यापासून ते शेवटपर्यंत काम करणारे, असं एक समाजात चांगलं काम करणारे बाबरसाहेब यांचे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समितीच्या, ही समिती खास मातंग समाजाची आहे आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्ष आम्ही ही समिती स्थापन केलेली, त्या समितीचे अध्यक्ष माननीय बाबरसाहेब झाले। आमच्या सर्वांच्या वतीनं बाबरसाहेबांचं हार्दिक अभिनंदन। नाना 2 अध्यक्ष आहे बोला। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त मातंग समाजातील सर्व समाज बांधव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं आणि त्याच अनुषंगाने दिनांक 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते। त्या जयंतीचा अध्यक्ष हा सालाबादप्रमाणे बदलत असतो आणि आम्ही सर्वांनीच एक मताने असा विषय घेतला की
समितीचा अध्यक्ष हा मातंग समाजाचा असावा, शिकलेला असावा आणि समाजातली त्यांना माहिती असावी. त्याच अनुषंगाने आमचे सन्माननीय रघुनाथजी बाबरसाहेब हे BDO म्हणून रिटायर झालेले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि समाजामध्ये गेले अनेक वर्ष काम करत ते समाजामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं आज आमच्या सर्वांच्या विचाराने एकमताने सन्माननीय बाबरसाहेब यांना आज या समितीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यामुळं मी सन्माननीय बाबरसाहेब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्कृष्ट पद्धतीने व्हावी अशा शुभेच्छा देतो. सातारा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जयंती उत्सव साजरा करीत असतो आम्ही सर्व मातंग समाजाच्या वतीने. आणि खरं तर तुम्ही पत्रकार तिकडची बी बाईट घेऊन आला आणि आता इकडं आमची बी घेणार आहे. मात्र ही ओरिजिनल अण्णाभाऊ साठेची जयंती म्हणायला काही हरकत नाही. आणि ओरिजिनल का तर आम्ही अनेक वर्षापासून किशोर गालपाडे असतील, अण्णाभाई दंडे असतील, बाबर असतील, कमानी साहेब असतील, डॉक्टर साठे असतील, आम्ही सर्व आमचे नितीन तुटे आहेत, ही सर्व समाजातली प्रमुख मंडळी गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊंनी जसा त्याग केला तसा आम्हीही अण्णाभाऊंच्या जयंतीसाठी त्याग करतो. ज्यावेळेला पैसे नव्हते, आमच्याकडे आर्थिक परिस्थिती अडचणीची असतानासुद्धा आम्ही हा जयंती उत्सव साजरा करीत असतो. आणि तो उत्सव समाजापर्यंत नेण्याचं काम जर करायचं असेल तर त्यांना आम्हाला पर्याय बाबरसाहेब होते. म्हणून आम्हाला जो समाजातला घटक आहे समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याने अनेक कामं केलेले आहेत पंचायत समितीमध्ये लोकांची. तिथं जात पात धर्म असं नाही, म्हणून आम्हाला हा चेहरा पाहिजे होता आणि त्यांच्या आम्ही सर्वांच्या मतानं निवड केलेली आहे. आणि चांगले कार्यक्रम सामाजिक, शैक्षणिक आणि अण्णाभाऊंची जयंती साजरी चांगल्या उपक्रमाने साजरी होईल अशा पद्धतीची आज आमची या ठिकाणी मिटिंग झालेली आहे. आणि त्याचबरोबर 1 ऑगस्ट असेल, 31 जुलै त्या निमित्तानं प्रत्येक विविध क्षेत्रामधील जी सर्व काय कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा होणार आहे. आणि दुसरा विषय असा आहे की या जयंतीचे अध्यक्ष बाबरसाहेबांना आम्ही केलं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून जे जे काय कार्यक्रम आम्ही घेणार आहोत ती त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होतील आणि या पद्धतीने जयंती साजरी होईल. लोकशाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 57वी पुण्यतिथीनिमित्त 57वी तेच की 57वी पुण्यतिथीनिमित्त सातारा शहरामध्ये सालाबादप्रमाणे गेले अनेक वर्षापासून 30-35 वर्षापासून हे जयंतीचं पर्व चालू आहे. आणि सालबाद आम्ही प्रत्येक जयंतीला अध्यक्ष हा निवडत असतो आणि त्या पद्धतीनं त्या जयंत्या साजऱ्या करत आजपर्यंत आलेलो आहे. आज या ठिकाणी आम्ही बाबरसाहेबांची निवड केली. या ठिकाणी आज अनेक संघटनेचे हे पदाधिकारी आहेत, परंतु समाज म्हणून आम्ही सर्व मातंग घटक एकाच वेळी येऊन समाजाच्या विकासासाठी आणि अण्णाभाऊंचे आणि बाबासाहेबांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी ह्या जयंत्या वगैरे आम्ही त्या पद्धतीनं करत असतो आणि समाजाला एक आगळीवेगळी मार्गदर्शनाची वाटचाल करून ठेवलेली आहे. आज या ठिकाणी रघुनाथ बाबरसाहेबांच्या बद्दल आता माझ्या सर्व सहकार्याने सांगितलेलंच आहे की हा माणूस अतिशय प्रामाणिक आणि अतिशय सोज्वळ असणारा, की ज्याला समाजाचं सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे, असा एक चेहरा आज आम्ही या ठिकाणी अध्यक्ष म्हणून घोषित केलेला आहे. ह्याच्या आधीच्या अध्यक्षाने देखील 2 वर्षामध्ये तुम्ही बघताय सगळी की 2 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीसाठी पुतळ्याचं वर्ग हे असेल ते सर्व या माध्यमातून आम्ही उभं करत आलेलो आहे. आणि ही जयंती आता आमच्या सहकार्याने सांगितलं की ही त्या 30-35 सालापासून ही जयंती आमचे काम करत राहिलेली आहे. आणि खरी जयंती म्हणून मी आता यांनी हे सांगितलं की ही खरी जयंती, हे सर्व मातंग बांधव मिळून आम्ही एकमेकाच्या विचारानं घेऊन पुढे चाललेली जयंतीची दिशा आहे. आणि त्याच माध्यमातून आज देखील आम्ही या ठिकाणी अशाच पद्धतीची निवड केलेली आहे. अध्यक्ष म्हणून रघुनाथ बाबरजी आहेत, कार्याध्यक्ष म्हणून आमचे प्रज्वल गालपाडे आहेत, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून आमचे डॉक्टर साठे आहेत, रामभाऊ आहेत, सचिव म्हणून आपले
नितीन तुपे आहेत. असे बऱ्याच ठिकाणी आता ह्या कार्यकर्त्यांची निवड झालेली आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा ही किशोर गालपाडे सोमवारी सर्व रीतसर पेपरला देऊन अशा पद्धतीनं ही मिरवणूक होणार आहे की त्या पद्धतीनं किशोर गालपाडे सोमवारी ते तुमच्या लोकांना जाहीर करतील आणि त्या पद्धतीनं ही जयंती चांगल्या पद्धतीचा जसा पुतळा बसवण्यात आला त्याच पद्धतीनं चांगली जयंती यावेळी करण्याची जबाबदारी ही आमच्या या सर्व बांधवांची आहे. आम्ही सर्व या कार्यकारिणीच्या पाठीशी अगदी मनापासून सहकार्य करून त्यांच्या बरोबर आहोत. सगळ्यांची नावं घ्या. हां सगळ्यांची. नमस्कार, मी रघुनाथ बाबर प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज मला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त समारोह समितीच्या अध्यक्षपदी 2026च्या जयंतीच्या अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल सर्व आमचे जे जुने पदाधिकारी आहेत, माननीय अण्णा वायदेंडे, किशोर गालपाडे साहेब, नंतर उमेशजी चव्हाण, सत्यवानजी कमाने आणि सर्व ही जी मंडळी आमची आहेत या सर्वांचं मी प्रथमतः ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला की समारोह समितीचं अध्यक्ष केलं आणि खरोखरच जी अण्णाभाऊंना अभिप्रेत आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जयंती आहे त्या विचारानं जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करू. जे अण्णाभाऊंचे विचार आहेत, जे बाबासाहेबांचे विचार आहेत ते तळागाळात पोचले पाहिजेत. ज्या योजना आहेत, ज्या संयुक्त समारोहाबाबत जे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत, जे लोकोपयोगी मिळतील, लोकांना कसं अण्णाभाऊ माहीत होतील, काही लोकांना अजून अण्णाभाऊ माहीत नाही, त्या लोकांना अण्णाभाऊ विषयी आम्ही जनजागृती करणं, विचार पोचवणं, तसंच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणं इत्यादी चांगल्या समाज उपयोगी जे उपक्रम आहेत हे ह्या जयंती समारोह समितीमार्फत राबवले जातील. कुठंही या जयंतीमध्ये कुणाच्या भावना दुखवतील किंवा कुठलंही गालबोट लागणार नाही अशी सर्व शांततेनं अभिप्रेत असलेली लोकशाही जयंती आम्ही साजरी करणार आहोत आणि तुम्हा सर्वांचं असं सहकार्य राहू द्या. सर्व लोकांचं सहकार्य आहेच आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मला अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. जय लहुजी. जय लहुजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाही साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराजांचा विजय